19,000 19,814 स्त्री 19,81,000 अशा महिलांना पात्र ठरलेले आहेत. तेवढ्यांना निधी मिळालेला आहे आणि त्याचा चार्ट जो आहे आजच आम्ही आजची ताजी आकडेवारी आमच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे पुणे कलेक्टरेटकडून आणि त्याची प्रत आम्ही तुम्हाला देतो. त्याच्यामध्ये एक दिसते की फार थोडे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत आणि सांगते एकूण संख्या ज्या आलेल्या आहे अर्ज ते 19,62,637 आले होते अर्ज. त्यामध्ये तालुकानिहाय ॲप्रूव्ड म्हणजे मंजूर झालेले जे आहेत ते 19,14,000 अर्ज मंजूर झालेले आहेत. मी छोटी संख्या पुढची वाचत नाही. रिजेक्टेडची संख्या 5,000 आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये 5,018 आणि प्रोव्हिजनली रिजेक्टेड आहेत म्हणजे ते तात्पुरते कशामुळे तर उत्पन्नाचा दाखला किंवा आधार कार्ड मॅच होत नाही आहे किंवा KYC नाही आहे अशा गोष्टींमुळे प्रोव्हिजनली रिजेक्टेड झालेले 29,000 आहेत. पण पेंडिंग आहेत त्यातले 13,000 म्हणजे त्यांना अजून मान्यता प्राप्त होऊ शकेल. आणि पर्सेंटेज ऑफ फॉर्म्स डिसायडेड म्हणजे ज्याच्यामध्ये निर्णय झाला असे किती टक्के फॉर्म्स आहेत तर 99.32 म्हणजे जवळजवळ जे अर्ज केले त्यातले 99% अर्ज स्वीकारले गेलेले आहेत. आणि बाकीचे जे आहेत त्या 2 हप्ते आलेले आहेत. काहींचे 3 हप्ते आलेले आहेत, काहींचे 2 हप्ते आलेले आहेत. आणि सरकारचा असा विचार आहे की झालं शक्य तर नोव्हेंबरचा हप्तासुद्धा ऑक्टोबरमध्ये आधीच द्यायचा जेणेकरून स्त्रिया अतिशय खुश आहेत. आणि बऱ्याचशा महिला म्हणाल्या आम्हाला की लाडका भाऊ आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी आहोत पण शिंदेसाहेब आमचे लाडके भाऊ आहेत असं त्यांनी आम्हाला त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त केलेली आहे. काही महिलांनी सांगितलं की आम्हाला अर्ज मिळाले आमचे अर्ज झाले नाही आहेत. त्या सगळ्यांचं आम्ही जे स्थानिक संयोजक आहेत बाळासाहेब चांदेरे किंवा शरद सोनावणे किंवा तिथल्या महिला ज्या आघाडीच्या पदाधिकारी त्यांना सांगितलेलं की तुम्ही एक यादी करा आणि कारणामुळे ते रिजेक्ट झालेले आहेत त्याचं आम्हाला यादी दिली तर आम्ही अधिकाऱ्यांना विचारणा करू की त्यामधली परिपूर्ती कशा प्रकारे करता येऊ शकते. हो भेटलं हो त्यांच्याशी बोलणं झालं. काही महिला होत्या आदिवासी किंवा हे तर त्यांनी सांगितलं की आम्ही दिले होते कागद पण आमचे काहींना काय झालं त्यांना जन्माची तारीख वगैरे सांगता आली नाही असं झालं त्यांनी सांगितलं. तर काहींना बँकेत अकाउंट नाही आहे मग ते बँकेत अकाउंट काढेपर्यंत वेळ गेला असं झालं. हे दुसरं मुख्य कारण दिसलं त्याच्यामध्ये जे ते बऱ्याच जणी भेटल्या असं काही नाही त्याच्यामध्ये की सगळ्या अगदी ज्यांचं झालं आहे तेवढ्याच भेटल्या असं नाही. सफाई कर्मचारी पण भेटल्या. त्या सफाई कर्मचाऱ्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला अंगणवाडी सेविकांनी सांगितलं म्हणून आम्ही फॉर्म्स भरले आणि त्यामुळे आम्हाला पैसे मिळाले. एक मध्यमवर्गीय वस्तीत आम्ही गेलो होतो त्याच्यात त्या महिलांनी म्हणजे इनोसंटली विचारला प्रश्न की आमचे नातेवाईक गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये त्या पण लाडक्या बहिणींना मिळेल का म्हटलं त्यांना ज्यांना उत्पन्न भरपूर आहे त्यांना नाही देता येणार. पण म्हणजे प्रत्येक स्त्रीची एक अपेक्षा वाढलेली आहे की सरकारने आपल्याला काही ना काही मदत करावी असं. पण सफाई कर्मचारी सर्व समाजाचे लोक खूप पुरुष भेटले सफाई कर्मचारी वसाहतीत आणि त्या पुरुषांनी येऊन सांगितलं की आमच्या मिसेसचा अर्ज झालेला आहे पण ती कामावर गेलेली आहे असं म्हणजे झाडू कामाला गेलेली असं सांगितलं. आणि शीला विहार कॉलनीमध्ये आम्ही गेलो तिथे मध्यमवर्गीय लोकांनी पण सांगितलं की त्यांची पण परिस्थिती म्हणजे नोकरी करत नाही आहेत त्या महिला तर त्यांना अजून इतरसुद्धा बचत गट वगैरेसाठी मार्केट पाहिजे. त्यामुळे असे त्यांचे काम संघटित होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडलं असं दिसलं. आणि पुरुष वर्गाने अतिशय आनंदाने या दौऱ्याचं संयोजन केलेलं होतं. म्हणजे नाहीतर मग महिलांचा कार्यक्रम आहे मग आपण कशाला जायचं आपण लांबच उभं राहूया अशी काही भावना नाही आहे. आपण काहीतरी महिलांना मदत करतो आहे याबद्दलची मनामध्ये खूप चांगल्या प्रकारची भावना होती असं दिसून आलं. आता एकूण आम्ही असं दावा वगैरे सगळे लोक करण्याचा त्यांचा जरी अधिकार असला तरी आपल्याकडे माझ्याकडे कोणी दावा केला की मला ही खुर्ची पाहिजे पण तो नाकारण्याचा अधिकार मला आहे ना. त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की कोणी कोणाकडे अपेक्षा व्यक्त करू शकतो लोकशाही आहे म्हटल्यावर पण शेवटी निकष असतात त्याच्याबद्दलचे विद्यमान आमदार कोणाचे आहेत काय आहेत 2 नंबरला कोण होतं या सगळ्या गोष्टींच्या आधाराने चर्चा होऊ शकते. खेडमध्ये जास्त इच्छुक असावेत असं मला वाटलं. आता आमच्या पक्षात जास्त असे इच्छुक मोठमोठ्याने शक्तीप्रदर्शन करत नसतात कारण जो खूप शक्तीप्रदर्शन करतो त्या माणसाला मिळत नाही आणि खूप शक्तीप्रदर्शन करत नाही आणि साधारणपणे पक्षाचे नेतृत्वाचं म्हणणं आहे त्याप्रमाणे वागतो त्याला तिकीट मिळतं याचं एक उदाहरण तरी तुमच्यासमोर आहे म्हणजे मी स्वतः
हे मी नम्रतेने सांगू इच्छिते की 4 वेळेला पक्ष जेव्हा तिकीट देतो त्याला काहीतरी आपण काम करतो, असं केवळ वशिल्याने कुठली गोष्ट होत नसते. पैसेसुद्धा माझ्याकडून कधी पक्षाने घेतले नाहीत की एवढे पैसे द्या तिकिटासाठी. आणि अनेक 3-3 वेळेचे आमदार आहेत. आता आमचे शहाजी बापू आहेत, त्याच्यानंतर बोरनारे आहेत, संजय शिरसाट आहेत, भरत गोगावले आहेत. 3-3, 4-4 वेळचे आमदार आहेत सगळेजण जे आहेत ते, की जे त्यांच्या भागात काम करतात आणि पक्ष त्यांना तिकीट देतो. त्यामुळे शक्ती प्रदर्शन 2-3 काही ठिकाणी आहेत, पण काही ठिकाणी अगदी एकच आहे. ज्या ठिकाणी स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहेत त्या ठिकाणी बाकीचे काही फारसे कोणी इच्छा माझ्याकडे तरी व्यक्त केली नाही. काहींची इच्छा आहे गुप्त, ते गुप्तपणाने मला येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं आमची इच्छा आहे, पण शेवटी अंतिम निर्णय शिंदेसाहेबच घेणार आहेत. त्यामुळे त्या गुप्त भेटीला काही अर्थ नाही असं मला वाटतं. शक्यता आहे, पण त्याच्यासाठी आता तांत्रिकदृष्ट्या कशा प्रकारे मार्ग काढता येतो किंवा काय करता येईल त्याचा विचार करायला लागेल. तुम्हाला आठवत असेल, पण जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं 2014ला, त्यांनी माझ्या आठवणीप्रमाणे 6 महिने हप्तेच दिले नव्हते आणि सगळे लोक तळतळून वाट बघत होते आणि मग शेवटच्या क्षणी हप्ते दिले आणि त्यांना काय सांगायचं ते सांगितलं होतं. तर असं काहीतरी करण्यापेक्षा किंवा होण्यापेक्षा आपण आधी देतो आहे ती चांगलीच गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामध्ये एक अजून विषय होता, तुम्ही विचारलं नाही आहे पण सांगायला हरकत नाही. काँग्रेस पक्षाने लापता लेडीजच्या पोस्टरवरून आता एक कॅम्पेन सुरू केली आणि 64,000 महिला कशा गायब आहेत ते म्हटलेलं आहे. पण ते लापता लेडीचा सिनेमा फक्त महाराष्ट्रावरचा नाही आहे. तो तुम्ही जर का बघितला तर तुम्हाला दिसेल की ते उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल, जिथे अगदी नाकापेक्षाही खाली पदर घेतला जातो अशा ठिकाणच्या ते महिलांचं आहे. आणि त्या नवीन लग्न झालेल्या महिला केवळ गफलतीमुळे त्यांची चुकामूक झालेली आहे. त्यांना कोणी पळवलं आहे किंवा मुद्दामून कुठली टोळी काम करते असं त्याच्यातलं नाही आहे. त्यामुळे लापता लेडीचा जर का अभ्यास केला असता नीट, मला असं वाटतं त्यांनी सुरुवात बघितली असेल आणि शेवट बघितला असावा. त्याच्यामुळे नक्की सिनेमा काय तो कळलाच नाही त्यांना. तर मी असं म्हणेन की लापता लेडीजच्यामध्ये घुंगट आणि जे प्रचंड दबाव महिलांचा आणि ओळख नसताना लग्न करून देणं आणि स्त्रियांच्यावरती असणारे दबाव याच्याबद्दलचा आहे तो सिनेमा जो आहे तो. आणि पोलिसांच्या संदर्भात आहे त्याच्यामधल्या गोष्टी, परंतु महाराष्ट्र पोलिसांनी वारंवार स्पष्ट केलेले मी तुम्हाला इथे सांगितलं होतं की ज्या मुली मिळतात, ज्या मुली हरवल्या जातात, त्यातल्या 90% मुली मुस्कान म्हणून जी पोलिसांची मोहीम आहे त्याच्यामधून परत घरी पोचवल्या जातात. त्या परत त्याच्यामध्ये सापडू नयेत म्हणून प्रयत्न केले पाहिजे सगळ्या समाजाने, हे आवश्यक आहे असं मला वाटतं. परंतु लापता लेडीज आणि महाराष्ट्रातून गायब होणाऱ्या मुली या 2 विषयांच्यामध्ये काहीही संबंध नाही आहे त्याच्यामध्ये. जे आहे काही कोरेगाव पार्कला जी घटना घडली त्या तरुणावरती अत्याचार झाला त्या संदर्भात तुमची सीएम साहेबांची काय बोलणं आली किंवा सीपी साहेबांची काय बोलणं झाली? कारण आज राष्ट्र सगळ्या पक्षांनी आंदोलन केलं होतं, सुप्रिया सुळे ते आंदोलन होते असं. तुमचं काय नाव काय? अभिषेक. तुमचं बहुतेक हे तुमच्याकडे माझं पत्रक गेलं नसेल, कारण मी बाकी बऱ्याच जणांना पाठवली होती माहिती सगळी. त्यामध्ये एक तर पहिली गोष्ट अशी आहे की कॉलेजमध्ये त्या दुसऱ्या पोलीस अधिकारी गेल्या भाषण द्यायला आणि तेव्हा कळलं की हा प्रकार झालेला आहे आणि तिचे ते व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. तर आता सायबर सर्व्हिलन्सची जबाबदारी काही प्रमाणात कॉलेजेसनाही घ्यावी लागेल की आपल्या विद्यार्थिनींचे जर का असे अश्लील व्हिडिओ फिरत असतील तर त्याची दखल घेऊन स्वतःहून त्यांनी तक्रार करायला हवी होती कॉलेजने. दुसरं, कॉलेजमध्ये काही जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी थोडा गैरफायदा घेतला जाऊ शकतो, तिथे CCTVच नाही आहेत असं माझ्या वाचनात आलं. त्यामुळे सगळ्या महाविद्यालयांनी CCTV लावावेत असं अगदी कडक इशारा राज्य सरकारने दिलेला आहे आणि तसं GR पण काढलेले आहेत. तरीसुद्धा महाविद्यालय लावत नसतील, CCTVच बसवत नसतील तर त्यांच्यावरती सुद्धा योग्य ती कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे वाडियाच असं नाही, ज्या कॉलेजेसमध्ये CCTV पाहिजे तिथे प्रत्येक ठिकाणी लागलीच पाहिजे. संपवूया का अजून काय विचारायचं?